रोमकरास पत्र, रोमियो की पत्री 8वा अध्याय 28 आणि 29 आणि 30 आपण वाचू। रोमियो की पत्री 8वां अध्याय 28 से 30 तक हम पढ़ेंगे। रोमन्स चैप्टर 8 28 to 30। रोमियो की किताब 8वां अध्याय वचन 28 से 30। हम जानते हैं कि जो लोग परमेश्वर से प्रेम रखते हैं उनके लिए सब बातें मिलकर भलाई को उत्पन्न करती है, अर्थात उन्हीं के लिए जो उसकी इच्छा के अनुसार बुलाए हुए हैं। क्योंकि जिन्हें उसने पहले से जान लिया है उन्हें पहले से ठहराया भी है कि उसके पुत्र के स्वरूप में हो, ताकि वो बहुत भाइयों में पहलौठा ठहरे। फिर जिन्हें उसने पहले से ठहराया उन्हें बुलाया भी, और जिन्हें बुलाया उन्हें धर्मी भी ठहराया है, और जिन्हें धर्मी ठहराया उन्हें महिमा भी दी है। हालेलुया। इथे आपल्या जीवनाचा उद्देश पौल स्पष्ट करतो, आपलं ध्येय पौल सांगतो। हम कौन बनना चाहते हैं, हमें क्या बनना है, ये पौल इथे स्पष्ट करता है। आपलं प्रोफेशन वेगळं असू शकेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी टीचर असेल, कोणी पास्टर असेल, कोणी काय, म्हणजे आपलं काम किंवा शिक्षण किंवा अशिक्षित कोणीही असू शकेल, परंतु आपलं ध्येय एकच आहे, मंडळीचं ध्येय एकच आहे। ते या वाक्यामध्ये, या वचनांमध्ये पौल स्पष्ट करतो। हम कोई भी रहे, कुछ भी काम करे, क्योंकि सब समान नहीं होते हैं, सबका एजुकेशन समान नहीं है, सबका काम समान नहीं है, लेकिन हर एक का, कलीसिया में हर एक का ध्येय एक होना चाहिए, और वो ध्येय है मुझे मसीह के रूप में बदलना है, मुझे मसीह को धारण करना है, उसका नेचर, उसका स्वभाव मुझे परिधान करना है, उसके जैसे बनना है, उसको लेना है। हालेलुया। आपल्याला तर ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळवून कार्य करणाऱ्या होतात। बघा इकडे, देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी, कोणासाठी सर्व गोष्टी मिळून कार्यकारी होतात? जर देवावर आपण प्रीती करत नसू तर काहीच कार्यकारी होणार नाही, सगळ्या गोष्टी आपल्या वाईटासाठीच होतील। पण जर आपले प्रभूवरती प्रीती असेल, आणि आपल्याला ठाऊक आहे, प्रत्येकाला आपल्या हृदयात ठाऊक आहे की मी प्रभूवर प्रीती करतो की नाही, बाह्य दृष्टीने नाही, मध्ये बाह्य दृष्टीने सर्व करतात, परंतु मध्ये अंतर्यान मी प्रभूला किती मान देतो, मी प्रभूवरती प्रीती करतो का? तर त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून कार्यकारी होतात। हमारे घर में फिल्टर होता है, आरओ फिल्टर, बराबर है? उसमें कैसा पानी डालते हैं? गंदा, जिसमें क्षार होते हैं, गंदगी होती है, बैक्टीरियाज होते हैं, कुछ भी होता है, लेकिन जब पानी निकलता है वो फिल्टर होकर, वो कैसा होता है? शुद्ध होता है। वैसे ही ये वचन कहता है कि हमारी जिंदगी में बहुत सारी कठिनाइयां आ जाएगी, अच्छाई भी होगी, बुराई भी होगी, सब तरह की कठिनाइयां होगी, सगळं काही असेल, चांगलं होईल, वाईट परिस्थिती येईल, कठिनाई येईल, परंतु जर आपण देवावरती, फिल्टर काय आहे, अट काय आहे, जर मी देवावर प्रीती करत असेल तर सगळ्या गोष्टी मिळून माझ्यासाठी चांगल्याच्या होतील। हालेलुया। जसं फिल्टर मध्ये गढूळ पाणी टाकलं की चांगलं पाणी बाहेर येतं आणि ते पिण्यायोग्य असतं, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी होतील, आपल्याला त्या वाईट वाटतात, कठीण वाटतात, परंतु देवाच्या दृष्टीने त्या माझ्यासाठी चांगल्याच्या असतात।
आणि माझं चांगलं एकच आहे की मी ख्रिस्ताचं रूप धारण करा. देवाचा माझ्या विषयीचा संकल्प काय आहे की मी त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे व्हावं. बस. हालेलुया. आणि ते करण्यासाठी देव माझ्या जीवनामध्ये सर्व गोष्टी घडवतो. ते आपल्याला कठीण वाटतं. पौलाने त्या गोष्टी इथे लिहिल्या आहेत बघा. वचन 35 मध्ये, रोमकरास पत्र 8वा अध्याय 35व वचन, 35 कौन हमको मसीह के प्रेम से अलग करेगा? क्या क्लेश या संकट या उपद्रव या आकाल या नंगाई या जोखिम या तलवार? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करेल? कोणतीही परिस्थिती आपल्याला वेगळं करू शकणार नाही. आणि त्या परिस्थिती काय आहेत? संकट. संकटाविना जीवन आहे का? नहीं. उद्या काय होईल आपल्याला ठाऊक नाही. कल क्या होगा हमें पता नहीं. संकट रहते हैं. क्लेश, मानसिक क्लेश, शारीरिक क्लेश, आजार, दुःख, मनस्ताप होतीलच होतील. छळणूक, आपला छळ होईल. प्रभूला जो अनुसरतो त्याचा छळ होईल. भूक किंवा नग्नता किंवा धोका किंवा तरवार ही वेगळे करतील काय? हालेलुया. असं लिहिले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत, मारायच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. तथापि ज्याने आम्हावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टीमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. परिस्थिती येतील, कठीण परिस्थिती येतील, पण ज्याने आपल्यावर प्रीती केली आहे त्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण सर्व परिस्थितीवरती विजयी आहोत. आणि तो विजय प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला त्या परिस्थितीमध्ये आभार मानले पाहिजे. हालेलुया. प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचे आभार मानले पाहिजे, त्याची उपकार स्तुती केली पाहिजे, नाहीतर आपण विजयी होऊ शकणार नाही. बघा 1 थेसलोनिकर 5वा अध्याय, 1 थेसलोनिकर 5वा अध्याय 18वा वचन. तीसरी किताब 1 थेसल 5वां अध्याय और वचन 18 पढ़ेंगे. हर बात में धन्यवाद करो, क्योंकि तुम्हारे लिए मसीह यीशु में परमेश्वर की यही इच्छा है. हालेलुया. काय लिहिलंय? प्रत्येक गोष्टी उपकार स्तुती करा. आता प्रत्येक गोष्टीत म्हणजे कोणत्या गोष्टी? जेव्हा चांगलं होतं तेव्हा, की संकट होतं तेव्हा, सगळ्या गोष्टीमध्ये प्रभूची उपकार स्तुती. हालेलुया. कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. देवाची इच्छा आपल्याला माहित नसेल, आपल्याला प्रॉफिटकडे जावं लागणार. हॅलो, आपल्याला प्रॉफिटची गरज, देवाची इच्छा लिहिलेली, देवाची वचनं दिलेली आहे. आपल्याला प्रॉफिटकडे जायची गरज नाही. एक जरी आपण ही इच्छा देवाची पूर्ण केली ना तर जीवन आनंदी होऊन जाईल. कोणती? प्रत्येक गोष्टीत उपकार स्तुति करा. प्रत्येक चीजों में प्रभु का धन्यवाद करो. प्रत्येक मतलब हर एक मतलब अच्छी और बुरी. आपण काय करतो? चांगलं झालं की प्रभू तुला धन्यवाद, खूप आनंदी असतो. आणि काही संकट आलं, दुःख आलं की तोंडातून आपला आवाज येत नाही. मग काय कर, कुरकुर काय निघते? देवा तू असं का केलं? आपण बोलत नाही, पण मनात काय विचार करतो? मी प्रार्थनेला जातो, मी तुझं एवढी सेवा केली, मी हे केलं, पण मला असं का झालं? तू असं मला का केलं? येतं ना? नाही, येऊ द्यायचं नाही. संकट आणि दुःख असतात तेव्हा 2 बटन आपल्या पुढे असतात, एक प्रेस बटन आणि एक पॅनिक बटन. काय? आपल्या पुढे 2 चॉईस असतात, एक प्रेस, देवाचे आभार मान,
किंवा पॅनिक म्हणजे मरमर कुरकुर कर. आपण कोणतं दाखवतो त्याच्यावरनं आपला आनंद ठरलेला असतो, आपली शांती ठरलेली असते, आपलं जीवन ठरलेलं असतं. जर आपण पॅनिक बटनच दाबत असू, याने मला ते केलं, त्याने मला ते केलं, उसने मुझे ऐसा किया, उसने मुझे ऐसा बोला, तो हम कभी भी खुशी पा नहीं सकते हैं, प्रभु का आनंद कभी नहीं ले सकते. सच है कि नहीं? हमारे ऊपर जब कठिनाइयां आती है तो हम ढूंढते हैं किसको ब्लेम करना है, कोणाला धरायचं. तू असं असं केलं म्हणून असं असं झालं, त्याने असं असं केलं म्हणून असं असं झालं, त्याने असं केलं नसतं तर असं झालं नसतं, आहे ना? कोणाला शोधावं, कोणाला गिळावं असं पाहतो आपण. आपण कोणाचे भागीदार होतो, देवाचे की सैतानाचे? कोणाला गिळावं, कोणाला धरावं कोण पाहत असतो? दोषारोप करणारा कोण आहे? वाचूया प्रकटीकरणामध्ये 12वा अध्याय. दोषारोप कोण करतो? प्रकटीकरण, रिव्हलेशन चॅप्टर 12 verse 10 and 11. प्रकटीकरण 12वा अध्याय वचन 10 आणि 11. 10वां वचन. फिर मैंने स्वर्ग से यह बड़ा शब्द आते हुए सुना, अब हमारे परमेश्वर का उद्धार और सामर्थ्य और राज्य और उसके मसीह का अधिकार प्रकट हुआ है, क्योंकि हमारे भाइयों पर दोष लगाने वाला, जो रात दिन हमारे परमेश्वर के सामने उन पर दोष लगाया करता था, गिरा दिया गया है. वे मेमने के लोगों के कारण और अपनी गवाही के वचन के कारण उस पर जयवंत हुए, और उन्होंने अपने प्राणों को प्रिय न जाना, यहाँ तक कि मृत्यु भी सह ली. हालेलुया. यहाँ क्या लिखा है कि शैतान अपने भाइयों पर, हमारे ऊपर रात और दिन प्रभु के आगे दोषारोप करता है. शैतान प्रभु के आगे जा सकता है? हाँ या नहीं? हाँ. योग के भी पुस्तक में हम पढ़ते हैं कि वो यहोवा के सामने गया. यहाँ क्या लिखा है? तेव्हा मी आकाशात एक मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता तारण आणि सामर्थ्य आणि आमच्या देवाचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही झाली आहे, कारण आमच्या भावावर दोषारोप करणारा. शैतान काय करतो? दोषारोप. याने हे केलं, त्याने ते केलं, बघ त्याने ते केलं. आपण काही चूक केली का तो प्रभूला काय सांगतो? बघ त्याने काय केलं, बघ हा काय करतो. रात्रंदिवस दोषारोप करतो. जो आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करीत असतो. हिंदीमध्ये काय लिहिलंय? दोषारोप. वो शैतान प्रभु पे जो भरोसा रखते हैं, विश्वास करते हैं, उनके ऊपर रात और दिन दोषारोप करते रहता है. हालेलुया. तो खाली टाकला गेला आहे, तो टाकला जाणार आहे, पण त्याच्या अगोदर तो आपलं काम करत आहे. आता त्याला साथ द्यायची की त्याच्या विरुद्ध उभं राहायचं, ते आपल्या हातात आहे. आपण जेव्हा कुरकुर करतो किंवा कोणावर दोष लावतो, तेव्हा आपण कोणाला साथ देतो? देवाला की सैतानाला? सैतानाला. काही वाईट झालं, काही प्रॉब्लेम झाला, ऍक्सिडेंट झाला, तर आपण लगेच त्याने असं केलं, त्याने असं, त्याची चूक, त्याची चूक, माझी चूक नाहीच, मेरी गलती ही नहीं है. हालेलुया. आपण कोणाला साथ देतो? हालेलुया. हम किसको साथ देते हैं? प्रभु मसीह को या शैतान को? अननोइंगली आपण पाप करतो. कुरकुर हे पाप आहे. हालेलुया. बघा, फिलिपियों की पत्री
दूसरा अध्याय 13, 14 और 15 हम पढ़ेंगे। फिलिपियों की पत्री दूसरा अध्याय वचन 13 से 15। क्योंकि परमेश्वर ही है जिसने अपनी स्वेच्छा निमित्त तुम्हारे मन में इच्छा और काम दोनों बातों के करने का प्रभाव डाला है। सब काम बिना कुड़कुड़ाए और बिना विवाद के किया करो, ताकि तुम निर्दोष और भोले होकर टेढ़े और हठीले लोगों के बीच परमेश्वर के निष्कलंक संतान बने रहो, जिनके बीच में तुम जीवन का वचन लिए हुए जगत में जलते दीपकों के समान दिखाई देते हो। हालेलुया। लोक आपल्याला वाचतात, लोग हमें पढ़ते हैं। जब हम सुवार्ता कहते हैं तब नहीं, तब जब हम कठिन परिस्थिति से जाते हैं तब हमारा बिहेवियर कैसे होता है उससे लोग हमें पढ़ते हैं। अच्छी चीज होती है, अच्छे दिन होते हैं, अच्छे दिन आने वाले हैं, लेकिन अच्छे दिन होते हैं तब हम सही रहते हैं। लेकिन जब कठिन परिस्थिति आती है, कुछ संकट आता है, तो हम क्या करते हैं, वो हमारे अड़ोस पड़ोस के लोग देखते हैं ये आदमी कैसे जीता है। हमें वचन 13, 14 और 15 की तरह जीने के लिए बुलाया है। हम कौन हैं? यीशु मसीह की संतान। कारण तुम्हामध्ये जो आपल्या मनोदयाप्रमाणे इच्छेने व करणे साधतो तो देव आहे। आपल्या जीवनात त्याच्या इच्छेप्रमाणे करणं व साधणं देव करतो। सगळ्या गोष्टीचा इंचार्ज कोण आहे? प्रभू येशू। तो करणे आणि विचार करणे किंवा मनोदय साधणे इच्छेने व करणेही साधतो। कुरकुरी काय आहे? कुरकुरी म्हणजे अक्युजेशन, दोषारोप आणि वादविवाद म्हणजे मीच कर न करता आपली सर्व कामे करा। सर्व कामे कुरकुरी आणि वादविवाद न करता करा। हम जब काम पे जाते हैं तो बहुत सारी कुरकुरी होती है, कुड़कुड़ाहट होती है, वाद विवाद होता है। मैं क्यों करूं, ये मेरा काम नहीं है, वो तो आराम कर रहा है, मैं क्यों काम करूं? नहीं क्या? मेरा मॅनेजर मुझेही ज्यादा काम देता है। माझ्या बाबतीत पण तसंच व्हायचं, पण मी करायचो। प्रभूला धन्यवाद। हालेलुया। बघा, कुरकुर सहज करते येते, कुड़कुड़ाहट सहज गति से आती है, क्योंकि वो हमारा नेचर है, वो गिरा हुआ नेचर है, वो हम छोड़ना नहीं चाहते। यासाठी कशासाठी कुरकुर आणि वादविवाद करायचा नाही? यासाठी की ज्या वाकड्या आणि विपरीत पिढीमध्ये, आजू बाजू की पीढ़ी कैसी है, हमारे आजू बाजू में रहने वाले कैसे हैं? वाकडी आणि विपरीत, सदैव कुरकुर करणारे, सदैव भांडण करणारे, सदैव दोष लावणारे। हालेलुया। त्या पिढीमध्ये तुम्ही ज्योतींसारखे दिसता। प्रभू म्हणतो तुम्ही देव जगाचा प्रकाश आहात ना। हालेलुया। आप जगत की ज्योति हो। कौन? हम। कब? जब सब जगह हमारे साथ ये उजियाला होता है, तब सब अच्छी चीजें रहती हैं, तब आप उजियाला होते हैं। कब उजियाला कब दिखता है? हाँ, सब चारों ओर हमारी तरफ कठिनाइयां हैं, संकट है। तब जब हम प्रभु की स्तुति करते हैं वो उजियाला बनता है। हालेलुया। त्या वाईट आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही ज्योतींसारखे दिसता, तिच्यात तुम्ही निर्दोष,
निर्मळ आणि निष्कलंक अशी देवाची लेकरे व्हावे. निर्दोष, निर्मळ आणि निष्कलंक राहण्यासाठी एकच गोष्ट करायची. कोणती? प्रत्येक स्थितीत उपकार स्तुती करा, धन्यवाद द्या देवाला. कुरकुर करायची नाही. पॅनिक बटन दाबायचं, प्रेज बटन दाबायचं, प्रेज बटन. मग बघा प्रभूचा आनंद माझी ताकद होते की नाही. प्रभू का आनंद है मेरी ताकद. वो आनंद कैसे मिलेगा? प्रभूच्या सान्निध्यात किंवा तुझ्या सान्निध्यात हर्षाची साम. स्तोत्र 16. स्तोत्र संहिता 16, Psalm 16. ग्यारह वचन 16:11. तो भजन संहिता 16वां अध्याय वचन 11. तू मुझे जीवन का रास्ता दिखाएगा, तेरे निकट आनंद की भरपूरी है, तेरे दाहिने हाथ में सुख सर्वदा बना रहता है. हालेलुया. तू मला जीवनाचा मार्ग दाखवशील. तुझ्या समक्षतेत हर्षाची पूर्णता आहे. In your presence there is fullness of joy. हॅपीनेस आणि जॉय मध्ये फरक आहे. आनंद आणि हर्षामध्ये फरक आहे. हालेलुया. आनंद आपल्या बाह्य दृष्टीत दिसून येतो, परंतु हर्ष आपल्या हृदयात असतो. हालेलुया. तुझ्या समक्षतेत हर्षाची पूर्णता आहे आणि तुझ्या उजव्या हातात सुखे सर्व काळ आहे. तुझ्या समक्षतेत म्हणजे प्रभूच्या समक्षतेतच हर्ष आहे. आणि त्याच्या समक्षतेत आपल्याला आनंद मिळतो. तो आनंद, तो हर्ष आपली ताकद असते. बरोबर. मग त्याच्या समक्षतेत जाण्यासाठी काय करायचं? आपल्याला ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे. ती शक्ती त्याच्या समक्षतेत आहे. हमें ताकत चाहिए, जीवन चाहिए. वो ताकत उसके समक्षता में है, सानिध्य में है. वो सानिध्य में जाने के लिए क्या करना पड़ेगा? इस्रायलाच्या स्तवनामध्ये वसणारा तू धन्य आहेस. कुठे वस्ती करतो देव? इस्रायलाच्या स्तवनामध्ये वस्ती करतो. तू धन्य आहेस. स्तोत्र 22. बघा, येशू ख्रिस्त हे दुःखाच्या वेळची आरोळी किंवा येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील स्तोत्र आहे. Psalm 22 वचन 1 आणि 3 पर्यंत आपण वाचू. भजन संहिता 22 अध्याय वचन 1 से 3. हे मेरे परमेश्वर, तूने मुझे क्यों छोड़ दिया? तू मेरी वसूली के ऊपर जाना. वो सूली पे रहता है तो ये वाक्य, ये वचने वो बोलता है, माझ्या देवा तू मला का सोडले आहेस? तू मला सहाय्य करायला व माझ्या कण्याचे शब्द ऐकायला का दूर आहेस? हेच बोलतो ना आपण कठीण परिस्थितीमध्ये, प्रभू तू माझं का ऐकत नाहीस? हालेलुया. हे माझ्या देवा, दिवसा मी हाक मारतो पण तू उत्तर देत नाहीस आणि रात्री मी उभा राहत नाही. मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती खूप करत आहे तरी तू मला उत्तर देत नाही. मैं तुम्हारे पास प्रार्थना कर रहा हूं लेकिन तुम सुन नहीं रहे हो. हालेलुया. परंतु वचन 3 प्रभू काय म्हणतो? परंतु तू जो इस्रायलाच्या स्तवनांमध्ये वसतोस तो तू पवित्र आहेस. प्रभूने यहूदा इस्करियोतला दोष लावला का? हालेलुया. यहूदा इस्करियोत त्याच्याजवळ काय होती? कसणी.
आणि जे लोक त्याला देत होते ते त्यात टाकत होते, नाही का? आणि ती कसणी पेटी किसके पास थी, वो पैसों का थैला किसके पास था? इस्करियोत के पास। जब प्रभु भोजन के समय इस यहूदा इस्करियोत जा रहा था उसको बेचने के लिए, तो प्रभु ने क्या बोला? तुझे जो चाहिए वो कर। और वो जो घास था, जो रोटी थी, वो डुबो के उसने जुदास को दे दी। तब दूसरे लोगों ने पूछा वो कौन है? नहीं क्या शिष्याना पण माहित नव्हते की हा चोरत होता। प्रभूच्या शिष्याना माहित नव्हतं की यहूदा इस्करियोत त्या कसणीतून चोरत असेल, ते फक्त प्रभूला माहित होतं, पण प्रभूने त्या लोकांना सांगितलं नाही। बघा, वाचले बघा प्रभूचं मन, त्याला माहित होतं, त्याने कधी यहूदा इस्करियोतला दोष लावला नाही, प्रभूला धन्यवाद दिला की हा माणूस तू मला भुके मारण्यासाठी ठेवला आहेस, असू दे। त्याचा नाश व्हावा अशी इच्छा नव्हती, पण त्याचा नाश झाला। हालेलुया। प्रभूने कुणाला दोष लावला नाही, प्रभूने त्याला धरून दिलं, त्याला दोष लावला नाही, प्रभूने शास्त्री पुरुषांना दोष लावला नाही, प्रभूने पोंतियस पिलातुला दोष लावला नाही, प्रभूने ज्यांनी त्यांना खेळ ठोकले त्या रोमी शिपायांना दोष लावला नाही। तर प्रभूने काय केलं? तू जो इस्रायलाच्या स्तवनात बसतोस तो धन्य आहेस, तू जे काय करीत आहेस ते बरोबर आहे, ते लोकांच्या कारणासाठी असू दे। हालेलुया। काय बरोबर की नाही? आपण काय करतो? कोणी काय केलं की दोष लावतो, दोष लावतो, दोष त्याने केलं म्हणून असं झालं नाही, ही सैतानाची गोष्ट आहे। त्यामुळे आपण वाढतच नाही, कारण आपण जर स्तुती केली नाही तर आपण त्याच्या स्तवनात, त्याच्या सान्निध्यात राहत नाही, त्याच्या सान्निध्यात राहत नाही तर आपण आनंदी असत नाही, आपण आनंदी असत नाही तर आपण जीवन आणि ताकद मिळू शकत नाही। आपण वाचली ना तिन्ही वचन? दार काय आहे? जिथे माझी बंद असलेली दारं उघडावी अशी माझी इच्छा असेल तर मला काय करावं लागेल? कोणतं आहे ते दार? हो, दारे उंच करा, नाही का काय लिहिले स्तोत्रामध्ये 24 मध्ये वचन 7 काय लिहिलंय? हे फाटकों अपने सिर ऊंचे करो, ये सनातन के द्वारों ऊंचे हो जाओ, क्योंकि प्रतापी राजा प्रवेश करेगा। हालेलुया। काय आहे? अहो वेशींनो, तुम्ही आपले डोकी उंच करा, दारांनो तुम्ही डोकी उंच करा। कोणतं आहे ते दार? उपकार स्तुतीचं। प्रभू तू धन्य आहेस, तुला धन्यवाद। माझ्या परिस्थितीमध्ये जे काय आहे त्यामध्ये तुला धन्यवाद। सर्व काळच्या दारांनो तुम्ही उंचावली जा, म्हणजे गौरवाचा राजा आत येईल, त्याची समक्षता तुम्हाला मिळेल। हालेलुया। काय बरोबर आहे का? पॅनिक बटन दाबायचं की प्रेस बटन दाबायचं? करा विचार, प्रभूला सांगा, प्रभू मला तुझी आराधना सर्व काळ करण्यास सांगत कर। कोणती परिस्थिती येऊ दे, मला आवडत घाम असू दे की मी तुझं आराधना तुला धन्यवाद द्यावा त्या परिस्थितीसाठी, कारण ती परिस्थिती माझ्यासाठी चांगल्याची होणार आहे। आता मला वाईट वाटते, परंतु तिचे फळ माझ्यासाठी चांगलं असेल। मग बघा जीवन कसं आनंदी होऊन जातं आणि त्याची ताकद आपल्याला मिळते। हालेलुया। बघा योसेफाच्या पण जीवनात तेच झालं। योसेफाने कुरकुर केली नाही तर प्रभूला धन्यवाद दिले, इयोबाने कुरकुर केली नाही तर इयोबाने धन्यवाद दिले। त्याच्या बायकोने सांगितलं ते शाप दे आणि मर, देवाला शाप दे, आणि योग की पत्नी ने क्या कहा उसको? योग को शाप दे और मर जा। तो उसने क्या किया? उसने कहा जो मूर्ख स्त्री वैसे तो बोल रही है, प्रभु से अच्छा लेना तो बुरा भी नहीं लेना चाहिए क्या? प्रभू पासून फक्त चांगले ते घ्यावं आणि वाईट ते घेऊ नये काय? काय? हालेलुया। बघा आपले
मन बदलायचं, विचार बदलायचे. जी काही परिस्थिती असेल त्यामध्ये पहिलं प्रभूला मी धन्यवाद देईन. भले ती माझ्या वाईटासाठी असेल असं मला वाटतं, पण प्रभूच्या दृष्टीने मला ते चांगले माझे हितकारक होणार आहे. 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 2 वर्षांनी मी मागे वळून पाहीन. मैं जब 2 साल के बाद पीछे देखूंगा तो वो मेरे लिए अच्छा ही होगा. बघा, तुमच्या आपल्या जीवनात ज्या कठीण परिस्थितीमधून आपण गेलो, 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, जे काही झालं, जे वाईट झालं, त्यास बघा मागे वळून. त्याच्यामुळे आपण प्रभूमध्ये भक्कम झालो की प्रभूपासून दूर गेलो? प्रभूमध्ये आपल्याला एवढी ताकद मिळाली की ती ताकद आपण दुसऱ्यांना देऊ शकतो आणि सांगू शकतो, मी त्याच्यातून गेलोय, तूही जाऊ शकशील. त्याच्यासाठी प्रभू सगळं आपल्यासाठीच नाही करत, प्रभू दुसऱ्यांसाठी आपल्याला वापरतो. जर आपण त्या परिस्थितीतून गेलेलो असलो तर ती परिस्थिती दुसऱ्यावरती आल्यावर आपण त्यांचे सांत्वन करू शकतो. असा विचार करायचा की प्रभू चांगलं होणार आहे, काहीतरी चांगलं होणार आहे. हबक्कूक शेवटला अध्याय. हबक्कूक का अध्याय 3 अध्याय शेवटली वचन 16 पासून किंवा 16 ते 19 आपण वाचू. पान 1116. हबक्कूक अध्याय 3 वचन 16 से 19 तक हम पढ़ेंगे. हबक्कूक की किताब हिंदी में पन्ना नंबर 1090. 16 वचन. यह सब सुनते ही मेरा कलेजा कांप उठा, मेरे होंठ थरथराने लगे, मेरी हड्डियां सड़ने लगी और मैं खड़े खड़े कांपने लगा. मैं शांति से उस दिन की बाट जोता रहूंगा जब दल बांधकर प्रजा चढ़ाई करे, क्योंकि चाहे अंजीर के वृक्ष में फूल न लगे और न दाखलताओं में फल लगे, जलपाई के वृक्ष से केवल धोखा पाया जाए और खेतों में अन्न न उपजे, भेड़शालाओं में भेड़ बकरियां न रहे और न थानों में गाय बैल हो, तो भी मैं यहोवा के कारण आनंदित और मगन रहूंगा और अपने उद्धारकर्ता परमेश्वर के द्वारा अति प्रसन्न रहूंगा. यहोवा परमेश्वर मेरा बलमूल है, वो मेरे पांव हरिणों के समान बना देता है, वो मुझको मेरे ऊंचे स्थानों पर चलाता है. हालेलुया. सांगू शकतो आपण हे? काय कठीण आहे? हालेलुया. बघा, मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, शब्दामुळे माझे ओठ कापले, पूजणे माझ्या हाडात शिरत आहे आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे, कारण जे आमच्यावर घालाघालाला चढून येतात त्यांच्या येण्याची संकटाच्या दिवसाची मला मुकाट्याने प्रतीक्षा केली पाहिजे. आज दिवस चांगले आहेत, परंतु पुढे येणारे दिवस आपल्याला ठाऊक नाही. संकटाचा काळ येईल. आता उत्तर प्रदेश, नॉर्थ इंडियामध्ये सगळं चालू आहे. इथे येणार नाही असं कशावर? आम्ही त्यातून जाणार नाही कशावर? आमचा छळ होणार नाही कशावर? काय होईल की नाही? होईल. त्यासाठी तयारी केली पाहिजे. मला मुकाट्याने प्रतीक्षा केली पाहिजे. मेरा जो आगे होने वाला छल है उसके लिए मुझे आज शक्ति प्राप्त करनी चाहिए. आज मुझे बलवान होना है. कल की राह मत देखो. मला मुकाट्याने प्रतीक्षा केली पाहिजे. वचन 17. जरी अंजिराचे झाड फुलले नाही, द्राक्षवेलीत काही उपज नसला, जैतुनाचे फळ थकले असले, शेतांनी काही अन्न दिले नाही,
कळप वाड्यांतून नाहीसे झाले असले आणि गोठ्यात काही गुरे उरली नसली, म्हणजे माझी सर्व संपत्ती नष्ट झाली, माझी नोकरी गेली, माझ्याजवळ काहीच नसेल, माझं घरदार छिनलं गेलं. हालेलुया. आहे तयारी? काय तरी काय म्हटलंय? तो भी मैं यहोवा के साथ हर्ष करूंगा, हाँ उसके संग मैं आनंदित और मगन रहूंगा. ते आज मिळवून घेतलं नाही तर ते त्यावेळेला मिळणार का? आज कसं मिळवून घ्यायचं? धन्यवाद द्या प्रभूला. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्या परिस्थितीत ते दार उघडा. कोणतं दार? धन्यवादाचं दार. म्हणजे तो गौरवाचा राजा आत येईल. तरी मी यहोवाच्या ठाई हर्ष करीन, मी माझ्या तारणाच्या देवाच्या ठाई उल्हास करीन. मला एकच गोष्ट पुरेशी आहे, माझा देव. हालेलुया. काय? मला एकच गोष्ट पुरेशी आहे, माझा देव माझ्या बरोबर आहे. जीवनामध्ये आता एक उदाहरण घेऊ. त्या दिवशी मी सांगितलं त्याप्रमाणे की मालगाड़ी रहती है ना, गुड्स कैरियर. रेलवे हम देखते हैं, उसको कितने डिब्बे होते हैं? 50-100 भी होते हैं, कभी कभी बहुत बड़ी होती है. वो मालगाड़ी वैसे ही 5 साल खड़ी रहेगी तो क्या होगा? उसमें बहुत अनाज भरा है, गाड़ी भरी है, सोना भरा है, सब कुछ भरा है, सब है उसमें, लेकिन उसको इंजन ही नहीं, और वो ऐसे यार्ड में पड़ी है 5 साल 10 साल, बारिश गिर रही है, धूप गिर रही है, तो क्या होगा उसमें जो रखा है उसका? और उसका चक्का क्या हो जाएगा? जाम. चक्का जाम हो जाएगा. वो चक्के को चलाने के लिए क्या चाहिए? क्या चाहिए? इंजन. हालेलुया. ये दुनिया के लोगों के पास बहुत सारे डिब्बे हैं, मालगाड़ियां हैं, करोड़ों में पैसा है, एकड़ों वाली जमीन है, सोना है, सब है, लेकिन उनका चक्का क्या हुआ है? जाम. हालेलुया. हमारे पास हमारे जो डिब्बे हैं, हमारे पास भी है, हमारे पास दौलत है, धन है, घर है, बच्चे हैं, नौकरी है, शानो शौकत है, नाम है, सब है, ये सब गाड़ी के डिब्बे हैं, लेकिन उसको चलाने के लिए हमारे साथ यीशु मसीह चाहिए, जो हमारा इंजन है, हमारा जीवन है. नहीं तो वो चक्का जाम हो जाएगा, काम का नहीं होगा. आशीर्वाद है, लेकिन आशीर्वाद देने वाला किधर है? कौन चाहिए? आशीर्वाद चाहिए, आशीर्वाद देने वाला चाहिए. अरे आशीर्वाद देने वाला है तो आशीर्वाद की कीमत है ना. बाप है तो बाप की प्रॉपर्टी मुझे ही नहीं है क्या? किसको है? बाप को मांगो, जीवन मांगो, उसका सब कुछ तुम्हारा ही है, मेरा ही है. ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवले नाही तर तो त्याच्याबरोबर सर्व गोष्टी तुम्हाला कशा देणार नाही? लिखा है ना. रोमकरास पत्र 8व्या अध्यायात काय लिहिलंय बघा. की ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवलं नाही तर तो त्याच्याबरोबर तुम्हाला या सर्व गोष्टी, हे सर्व डबे कसे देणार नाही? वचन 31 आणि 32 आपण वाचू. रोमियो की किताब 8वां अध्याय वचन 31 और 32. अतः हम इन बातों के विषय में क्या कहें? यदि परमेश्वर हमारी ओर है तो हमारा विरोधी कौन हो सकता है? जिसने अपने निज पुत्र को भी न रखकर छोड़ा परंतु उसे हम सब के लिए दे दिया, वो उसके साथ हमें
और सब कुछ क्यों न देगा? आहे ना? काय पहिल्यांदा तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचे नित्यत्व मिळवायला, पहिलं इंजिन मिळवायला झटा, डबे मागावं लागतील. आज 2 डबे असतील, उद्या 3 होतील, काही घाबरू नका. पण डब्याच्या मागे नाही लागायचं, इंजिनच्या मागे लागायचं, इंजिनला जोडून राहायचं. इंजिन आणि डब्याचं नातं नाही तुटलं पाहिजे. ज्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवले नाही, तर आपणा सर्वांकरता त्याला देऊन टाकले, तो त्याच्या बरोबर, कुणाबरोबर? तो म्हणजे कोण? देव बाप. त्याच्या बरोबर म्हणजे येशू बरोबर, पुत्रा बरोबर. आपल्याला काय लिहिलंय? सर्व म्हणजे सब कुछ. क्या लिखा है हिंदी में? वो उसके साथ हमें सब कुछ कैसे नहीं देगा? हमें मला हेलिकॉप्टर नको, पण माझी गरज पुरवली जाऊ. हमें माझा देव त्याच्या गौरवाच्या संपत्तीच्या प्रमाणाने तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरवी. आहे ना वचन? ख्रिस्तामध्ये अपनी सर्व गरज पुरवली जाते. यीशु मसीह में हमारी सब जरूरतों को पूरा किया जाता है, लेकिन हमारा ध्यान मसीह पे होना चाहिए. वो इंजन, वो जीवन हमारे साथ चढ़ा हुआ चाहिए. हमारा चक्का नहीं तो जाम हो जाएगा, काम नहीं करेगा. त्यासाठी काय करायचं? इंजिनला कसं जडून राहायचं? सर्वदा उपकार स्तुती करा, बस एकच गोष्ट करा, सर्व मागवून होऊन जाईल. तेच आपण करत नाही, तेच आपण चुकतो. आपण फक्त मागत राहतो, मला हे दे, मला ते दे, मला हे दे, मला ते दे. पण एक गोष्ट आपण विसरतो की प्रभू, जसा मी आहे तसा मी तुझ्या आभार मानतो. ज्या परिस्थितीत मी आहे त्यामध्ये मी तुझ्या आभार मानतो, कारण हे सर्व गोष्टी माझ्या चांगल्यासाठी होणार आहे. ये सब चीजें मेरे अच्छे के लिए होने वाली हैं. आमेन. हालेलुया. स्तोत्र संहिता 66 Psalm 66. भजन संहिता 66 वचन 8 से 12 तक हम पढ़ेंगे. भजन संहिता 66 वचन 8 से 12. हे देश देश के लोगों, हमारे परमेश्वर को धन्य कहो और उसकी स्तुति में राग उठाओ, जो हमको जीवित रखता है और हमारे पांव को टलने नहीं देता. क्योंकि हे परमेश्वर, तूने हमको जांचा, तूने हमें चांदी के समान पाया था. तूने हमको जाल में फंसाया और हमारी कटी पर भारी बोझ बांधा था. तूने घुड़चड़ों को हमारे सिरों के ऊपर से चलाया. हम आग और जल से होकर गए, परंतु तूने हमको उबार के सुख से भर दिया है. हालेलुया. बघा, स्तोत्र लिहिणाऱ्याने देवाला ओळखलं की ज्या काही कठीण परिस्थिती आहे त्यामध्ये माझ्या देवाचा हात आहे. माझा देव झोपलेला नाही आणि त्याने अधिकार, कंट्रोल सोडलेला नाही. आपल्या जीवनात होणाऱ्या गोष्टी प्रभूला ठाऊक आहेत की नाही? हमारे जीवन में जो होना वाला है, हो रहा है, प्रभु को पता है कि नहीं है? कल होने वाला है पता है कि नहीं है? तो वो उसे सरप्राइज मिलता है क्या? कल हो जाएगा वो हमारे लिए सरप्राइज है, लेकिन उसके लिए सरप्राइज नहीं है. उसको पता है ये होने वाला है. हमारी रॉन्ग चॉइस भी उसको पता है, हम क्या करने वाले हैं. फिर भी वो बोलता है, तुम मुझसे प्यार करते हो, ये सब चीजें तुम्हारे भलाई के लिए हो जाएगी. बस मुझसे प्यार करो, मुझे धन्यवाद दे. अहो लोक हो, आमच्या देवाला धन्यवादित म्हणा आणि त्याच्या स्तवनाचा शब्द ऐकला जाईल असे करा, कारण तो आमचा जीव जीवनात ठेवतो.
तोच आमचं जीवन आहे, तो आमच्या जीवनाची वाढ आहे. तो आमचे पाय सरकू दे नाही. कसे आपले पाय सरकणार नाही? जर आपण त्याचा धन्यवाद केला तर. जर प्रत्येक गोष्टीमध्ये थँक्यू जीसस, प्रभू धन्यवाद, येशू तुझ्या आभार, जे काही आहे त्याच्यामध्ये तुझ्या आभार, माझा लॉस झाला प्रभू धन्यवाद, ऍक्सिडेंट झाला प्रभू तुला धन्यवाद, मी ब्लेम नाही करत, असू दे. हालेलुया. तो आमचे पाय सरकू देत नाही, कारण हे देवा तू आम्हाला पारखले आहे. काय म्हटलंय? कोण पारखतं आपल्याला? देवा तू. ती बुद्धी पाहिजे की प्रत्येक परिस्थितीत देवा तू आम्हाला पारखले आहेस. रूपे गाळण्यात येते तसे तू आम्हाला गाळून पाहिले आहे. कोण आपल्याला गाळून पाहतं? तू. कधी चांगली परिस्थिती येते तेव्हा आपण गाळून पाहतो आपल्याला कोणी? रुपये कधी कसं गाळतात? सोने को कैसा देखा जाता है, शुद्ध किया जाता है? अग्नि में. अच्छा लगता है सोने को? नहीं, लेकिन जब अग्नि से वो बाहर आता है तो चमकता है. तसंच आपलं आहे. संकट आपल्याला चांगली वाटत नाही, नाही का? खेदाची वाटतात, नाही का? दुःख होते, आहे ना वचन? कोणतेही संकट आनंदाचे वाटत नाही, खेदाचे वाटते, परंतु ते जे फळ देते ते शांती आणि शांतिकारक आहे. आमेन. तू आम्हाला गाळून पाहिले, तू आम्हाला जाळ्यात आणले. कोणी? तू. माणसामुळे नाही, माणसामुळे मी असं झालो असं नाही. तू प्रभू त्या माणसाला तू तसं करू दिलंस म्हणून असं तू आहेस. प्रभू मी तुला ओळखतो, तुला धन्यवाद, माझं चांगलं होणार. तू आमच्या कमरेवर भारी ओझे लादले. कोणी? ती बुद्धी पाहिजे परिस्थितीमध्ये देवाला ओळखण्याची बुद्धी. प्रभू तू. शेजारी नाही, शत्रू नाही. हालेलुया. तू मनुष्यांना आमच्या डोक्यावर स्वार होऊन जायला लावले. तू प्रभू, तुला ठाऊक आहे, तू हे सगळं केलं आहेस. आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून चालून गेलो. होय, परिस्थिती कठीण होती, अग्नीची परीक्षा होती, पाणी आम्हावरून गेलं. हमें लगा हम डूब जाएंगे, हम मर जाएंगे, अग्नि में जल जाएंगे, नष्ट हो जाएंगे. परंतु शेवटी बघा काय झालं. तू आम्हास बाहेर काढून समृद्धीत आणलेस. आमेन. तू आम्हाला त्या सर्व परिस्थितीतून, जेव्हा मी तुला ओळखलं की ही परिस्थिती तू मला माझ्या पुढे ठेवलेली आहेस, मी कसा वागतो हे बघण्यासाठी, मला शक्ती देण्यासाठी, मला कृपा देण्यासाठी. आणि जेव्हा मी तुला त्या परिस्थितीमध्ये ओळखलं तेव्हा तू मला समृद्धीत आणलंस. आहे. हालेलुया. नीतिसूत्र 3:6 मध्ये लिहिलंय, तू आपल्या सर्व मार्गामध्ये यहोवाला ओळख. नीतिसूत्र 3 अध्याय 5 ते 8. 5 से 8. Proverbs chapter 3 verse 5 to 8. तू अपनी समझ का सहारा न लेना, वरन संपूर्ण मन से यहोवा पर भरोसा रखना. उसी को स्मरण करके सब काम करना, तब वह तेरे लिए सीधा मार्ग निकालेगा. अपनी दृष्टि में बुद्धिमान न होना, यहोवा का भय मानना और बुराई से अलग रहना. ऐसा करने से तेरा शरीर भला चंगा और तेरी हड्डियां पुष्ट रहेंगी. आमेन. हालेलुया. तू आपल्या सर्व हृदयाने यहोवाच्या ठाई भरोसा ठेव. विश्वास आपण ठेवतो, पण भरोसा ठेवतो का? हम विश्वास रखते हैं लेकिन भरोसा रखते हैं क्या? विश्वास आणि भरोसा फरक माहित आहे? सांगतो. विश्वास म्हणजे एकदा एक माणूस एका बिल्डिंग वरून दुसऱ्या बिल्डिंगला एक दोर बांधतो.
50 फुटावर। एक मनुष्य एक बिल्डिंग से दूसरे बिल्डिंग तक 50 फीट ऊंचा डोर बांधता है, रस्सी बांधता है और उसके ऊपर चलता है, अपने बच्चों को, अपने खुद के बच्चे को कंधे पे लेकर। देखा है आपने डोरी पे चलने वाले? वो मनुष्य एक बिल्डिंग से दूसरी बिल्डिंग तक जाता है और वापस आ जाता है, अपने खुद के बच्चे को कंधे पे लेकर। नीचे हुए सब जमे हुए लोग तालियां बजाते हैं, वो नीचे आता है तो बहुत अच्छा काम किया, क्या बात है। उसको क्या बोलते हैं? विश्वास। तो करू शकतो। हालेलुया। वो आदमी कर सकता है, बराबर। अब वो आदमी एक आदमी को पूछता है नीचे कि अभी तुम्हारा बच्चा मेरे से कंधे पे दे दो। क्या? अभी तुम्हारा बच्चा मेरे कंधे पे दे दो, मैं चल के दिखाऊंगा। उसको बोलते हैं भरोसा। आपण विश्वास ठेवतो पण भरोसा नाही ठेवत। आपण स्वतःला देवाला झोकून नाही देत। आपण तू करू शकतोस, परंतु तू माझ्यामध्ये करू शकतोस असं आपण विश्वास नाही ठेवत। त्याला म्हणतात भरोसा। होय प्रभू, तू करणारच करणार, माझ्यामध्ये तू करणारच करणार। हालेलुया। तू आपल्या सर्व हृदयाने यहोवाच्या ठायी भरोसा ठेव, तो तुझ्यामध्ये करण्यास समर्थ आहे। आपल्याच बुद्धीवर टेकू नको। आपण असा विचार करतो, असं झालं म्हणून असं झालं, असं केलं तर असं होईल, असं झालं तर असं होईल, नाही का? वाया मम वल्गन। तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख। कसं ओळखायचं सर्व मार्गात? प्रभू तू असं केलंयस, मी तुला धन्यवाद देतो, तू असं होऊ दिलंस, तुझं नाव धन्यवाद देतो। प्रभू तुला धन्यवाद, जे काही झालं प्रभू तुला धन्यवाद। लोकांना ब्लेम नाही करायचं। जेव्हा आपण लोकांना ब्लेम करतो तेव्हा आपण निसरड्या जागी जातो, माहिती आहे? निसरड्या जागी। पण जेव्हा आपण देवाला धन्यवाद देतो, खडकावर उभे असतो, खडकावर। तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नको। तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख, म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करील, सर्व गोष्टी तुझ्या चांगल्यासाठी होतील। सब चीजें आपके भलाई के लिए होगी। तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नको। हालेलुया। यहोवाचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर जा। तुझ्या देहाला आरोग्य व तुझ्या हाडास मज्जा होईल, तुला जीवन मिळेल, तुला शक्ती मिळेल। फक्त देवाला धन्यवाद दिल्यामुळे या गोष्टी होतील। जेव्हा आपण देवाला धन्यवाद देतो, आपण त्याच्यावरती भरोसा ठेवतो। विश्वासात पाडायचंय, एकच गोष्ट करा, प्रत्येक गोष्टीत देवाला धन्यवाद द्या। मग बघा तुमचा विश्वास कसा वाढत आहे। विश्वास में बढ़ना है, प्रभु को हर चीज में धन्यवाद दे दो, हर परिस्थिति में धन्यवाद दे दो। देखो आपका विश्वास कैसे बढ़ता है। होय का? कारण त्यावेळेला तुम्ही प्रभूच्या समक्षतेत असाल आणि त्याच्या समक्षतेत तुमचा विश्वास बळकट असेल की प्रभू तू माझ्या बरोबर आहेस, तू मला सोडत नाहीस, तू मला टाकत नाहीस, तू मुझे नहीं छोड़ेगा, तू मुझे नहीं ठुकराएगा। हालेलुया। रोमकरास पत्र पहिला अध्याय, रोमियो की पत्री पहिला अध्याय, वचन 21 और 22 23 हम पढ़ेंगे। रोमियो की किताब पहला अध्याय वचन 21 से 23 तक। रोमन्स चैप्टर 1 21 to 23। इस कारण कि परमेश्वर को जानने पर भी उन्होंने परमेश्वर के योग्य बड़ाई और धन्यवाद न किया, परंतु व्यर्थ विचार करने लगे, यहाँ तक कि उनका निर्बुद्धि मन अंधेरा हो गया। वे अपने आप को बुद्धिमान जताकर मूर्ख बन गए और अविनाशी परमेश्वर की महिमा को नाशवान मनुष्य और पक्षियों और चौपायों और रेंगने वाले जंतुओं की मूर्त की समानता में बदल डाला। हालेलुया। माणसाची अधोगती कशी सुरू झाली? माणसाची जी अधोगती आहे आज,
ती कशी सुरू झाली? या वचनांमध्ये आपल्याला कळतं की त्यांनी देवाला धन्यवाद दिले नाही. मग आपल्याला वरती जायचं असेल तर काय करायचं? आणि अधोगती नको असेल, उन्नती हवी असेल तर काय करायचं? देवाला धन्यवाद द्या प्रत्येक परिस्थितीमध्ये. कारण ते देवाला ओळखत असून त्यांनी त्याला देव म्हणून गौरविले नाही, देवाचा मान देवाला दिला नाही, त्याची उपकार स्तुति ही केली, उसके उपकार स्तुति उसका धन्यवाद किया नहीं. हालेलुया. परंतु ते आपल्या तर्क वितर्काने निरर्थक झाले. ये ऐसे हुआ इसलिए ऐसे हुआ, इसने ये किया, असं तर्क वितर्क नाही का. आणि पॉलिटिक्स. रात्री या नेत्या लोकांना झोप लागते का हो? काय मला समजत नाही. ते 10 वर्षापूर्वी त्याने तसं बोललेलं त्याला कसं आठवतं? उनको कैसे ध्यान में रहता है कि वो उसने 10 साल पहले ऐसे बोला था, 5 साल पहले ये चीज ऐसे बोली थी, इसने ऐसे बोला था, ऐसे उसने बोला था. रात्री झोप कशी लागते ना. दुष्टास काही शांती नाही असे देव म्हणतो. आपल्याला काय ध्यानात धरून ठेवायला सांगितलंय का देवानं? विसरून जा आणि देवाचे वचनाचं ध्यान करा. जो सुखी तो पुरुष जो नियमशास्त्राचे दिवसा आणि रात्री ध्यान करतो, पाण्याच्या ओघावर लावलेले झाड जे आपले ऋतूमध्ये फळ देईल, त्याच्यासारखा तो होईल. हालेलुया. ते आपल्या तर्क वितर्काने निरर्थक झाले आणि त्यांचे मूळ अंतःकरण अंधाराने भरून गेले. आहे सर्व गाडीमध्ये सगळं भरलंय, उस डिब्बे में सब कुछ है, 100 डिब्बे लगाए हैं गाड़ी को, लेकिन चक्का जाम है. चक्का जाम है, चलता ही नहीं है. सब कुछ है ना उनके पास, हमारे पास नहीं है, वो उनके पास है. लेकिन जो हमारे पास है उनके पास नहीं है. हमारे पास इंजिन है, हमारे पास यीशु मसीह है जो हमारे जीवन की सब चीजों को चलाता है. यहोवा माझा मेंढपाळ आहे, मला काय उणे पडणार. तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा करतो. आपण ज्ञानी आहोत असे म्हणत असतात ते मूर्ख झाले. आहेत का शहाणे का मूर्ख आहेत? हालेलुया. आणि त्यांनी देवा आणि अविनाशी देवाचा महिमा सोडून त्याच्यावरती नाशवंत मनुष्याच्या व पक्ष्यांच्या व चतुष्पादांच्या व सरपटणाऱ्यांच्या आकाराची मूर्ती करून घेतली. देवाने त्यांना त्यांच्या कुवासनामध्ये सोडून दिलं. का? एकच उत्तर, त्यांनी देवाला गौरविले नाही. कसं गौरविलं नाही? देवाला धन्यवाद दिले नहीं. उन्होंने प्रभु को धन्यवाद नहीं दिया, इसलिए सब अधोगति हो गई. हमें उन्नति करनी है, एक चीज रोज करो. प्रभु को बोलो मुझे, मैं पैनिक बटन नहीं दबाऊंगा, मैं प्रेज बटन दबाऊंगा. वो प्रेज बटन दबाने के लिए मुझे आत्मा की शक्ति दे दो. कुछ भी हो जाने दो प्रभु, तुला धन्यवाद. मी पहले तुला धन्यवाद दिला. हालेलुया. पेत्र पहिला अध्याय, पेत्राचं पहिला पत्र दुसरा अध्याय 19 ते 25 आपण वाचू. पत्रस की पहली पत्री दूसरा अध्याय वचन 19 से 25. क्योंकि यदि कोई परमेश्वर का विचार करके अन्याय से दुख उठाता हुआ क्लेश सहता है तो यह सुहावना है. क्योंकि यदि तुमने अपराध करके घूसे खाए और धीरज धरा तो इसमें क्या बड़ाई की बात है. और यदि भला काम करके दुख उठाते हो और धीरज धरते हो तो यह परमेश्वर को भाता है. और तुम इसी के लिए बुलाए भी गए हो, क्योंकि बसी भी तुम्हारे लिए दुख उठाकर तुम्हें एक आदर्श दे गया है कि तुम भी उसके पद चिन्हों पर चलो.
न तो उसने पाप किया और न उसके मुंह से छल की कोई बात निकली। वो गाली सुनकर गाली नहीं देता था और दुख उठाकर किसी को भी धमकी नहीं देता था, पर अपने आप को सच्चे न्यायी के हाथ में सौंपता था। वो आप ही हमारे पापों को अपनी देह पर लिए हुए क्रूस पर चढ़ गया, जिससे हम पापों के लिए मरकर धार्मिकता के लिए जीवन बिताए। उसी के मार खाने से तुम चंगे हुए, क्योंकि तुम पहले भटकी हुई भेड़ों के समान थे, पर अब अपने प्राणों के रखवाले और अध्यक्ष के पास लौट आए हो। आमेन। वचन 19, कारण जर कोणी अन्याय सोसताना देवाविषयीच्या विवेक भावामुळे दुःख सहन करतो तर हा सद्गुण आहे। अन्याय होतो आपल्यावरती, नाही का? अन्याय होत नाही असं कोणी नाही, परंतु काय लिहिलंय? अन्याय सोसतो, अन्याय सोसतो। अन्याय सोसताना देवाविषयीच्या विवेक भावामुळे, की माझ्या देवाला ठाऊक आहे मी ज्या अन्यायातून जात आहे तो माझ्या देवाला ठाऊक आहे। हा विवेक भाव, हे मन, ये बुद्धि, जो अन्याय में मैं जा रहा हूं, लोग मेरे पर अत्याचार कर रहे हैं, लेकिन मैं कुछ नहीं कर रहा हूं क्योंकि मेरा भरोसा प्रभु है, ये जिसको विवेक भाव है, दुःख सहन करतो तर हा सद्गुण आहे। काय आहे? सद्गुण। सद्गुण मतलब प्रभु का गुण। किसका गुण? यीशु मसीह का गुण। उसने भी ऐसे ही किया ना, उस पर भी अन्याय हुआ ना। उसने क्या किया? चिल्लम चाटी की। जुदास, मेरे को उठने दो मरने के बाद, मैं तेरे को देखता हूं। नहीं, नाही ना। बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत नाही। हा सद्गुण आहे। कारण पाप केल्यावर भुक्या खाल्ल्या असताना जर तुम्ही धीराने का सहन करता तर त्यात काय कीर्ती? जो चोर, जो लुटेरे, जिनको पुलिस पकड़ती है, उसके बाद क्या करती है? हार पहनाती है या डंडों से मारती है? मारती है ना। फिर भी वो क्या करते हैं? सह लेते हैं। सह लेते कि नहीं? हालेलुया। तर त्यात काय कीर्ती? उसमें क्या सद्गुण है? काय? परंतु चांगले करीत असताही दुःख भोगताना जर ते तुम्ही धीराने सहन करता तर ते देवाच्या दृष्टीने हा सद्गुण आहे, हा येशूचा स्वभाव आहे। तुम्ही चांगले करता, परंतु लोक तुमचे वाईट करतात, परंतु तुम्ही धीराने सहन करता, कुरकुर करीत नाही, दोष लावित नाही। असू दे प्रभू, तू बघत आहेस, तू मला असं केलंस, तू माझ्या जीवनामध्ये जुदास पाठवलेस, तू माझ्या जीवनामध्ये शास्त्री परोशी पाठवलेस, तू माझ्या जीवनामध्ये रोमी अधिकारी पाठवलेस मला धक्के मारण्यासाठी। प्रभू तू सर्व मार्गात प्रभूला ओळखा, हा सद्गुण आहे। कारण याकरिताच तुम्ही बोलावलेले आहात। खाओ पिओ मजा करो नाही, कशासाठी बोलावलेले आहात? चांगले करून दुःख भोगण्यासाठी बोलावलेले आहात। हालेलुया। कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून त्याने तुम्हाकरता कित्ता घालून ठेवला आहे। प्रभु यीशु मसीह ने हमारे लिए दुख सहन किया और हमारे लिए उसने मार्ग चुना है। वो मार्ग में हम चलें, उसका अनुसरण करें। उसके ऊपर दुख आया लेकिन उसने कुछ नहीं किया, उसने माफ किया और प्रभु को धन्यवाद दिया। इस्राएलाच्या स्तवन में जो रहता है, इस्राएल के स्तवन में वस्ती करने वाला तो धन्य है। तेवढी बुद्धी मागायची आणि तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून त्याने तुम्हाकरता कित्ता घालून ठेवला आहे। वचन 22, त्याने पाप केले नाही।
प्रत्येक गोष्टी देवाला धन्यवाद दिला तर आपल्याकडून पाप होणार नाही. कुरकुर हे पाप आहे, ब्लेम करणं हे पाप आहे, दोष लावणं पाप आहे. त्याच्या मुखात कपट सापडले नाही. त्याने सांगितलं नाही याने असं केलं म्हणून असं झालं, जुदासने मला विकलं म्हणून मला पकडलं, त्याने माझा मुका घेतला, मी दिसत नव्हतो कुणाला पण जुदासाने माझा मुका घेतला, त्याने मला पकडलं नाही. आपण काय करू, समजा 10 जण असतील आणि आपल्याला धरायला आले पोलीस, त्याच्यामध्ये फक्त आपणच बिलीवर असू, एक जण, आणि लोकांना माहिती आहे आपण बिलीवर आहोत, आणि त्यांनी सांगितलं हा बिलीवर आहे, मला पकड. तर आपण काय करू, त्याने मला तसं केलं, त्यांनी माझं नाव सांगितलं आणि मला पकडलं. त्याने पाप केले नाही, त्याच्या मुखात कपट सापडले नाही, त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. हा आपला प्रभू येशू, आपण त्याला अनुसरतो. दुःख शोषित असता त्याने धमकावले नाही, धमकावलं त्याने. तो राजा होता, सर्व गोष्टीचा अधिकार त्याला होता. तो म्हणाला नाही का, दूतांची फाळणी, दूतांची तुकडी मी मागू शकत नाही का मला सोडवण्यासाठी? मागवली असती तर आपलं कारण झालं नसतं. तर यथार्थ बघा, आपला देव कसा आहे, न्यायी न्यायाधीश आहे ना. देव कसा आहे, न्यायी न्यायाधीश आहे. यथार्थ न्याय ठरवण्याकडे आपणाला सोपवून दिले. प्रभू तू माझा न्याय कर, मी लोकांकडे माझा न्याय मागण्यास जाणार, तू माझा न्याय कर. मी भांडणार, मी कुरकुर करणार, मी वादविवाद करणार, प्रभू तू माझा न्याय कर. मी दुःख सहन करीन, मी अन्याय सोशीन, मी नाडणूक सहन करीन, मी पैशाची नाडणूक सहन करीन. जाऊ दे, सगळं घेऊ दे लुबाडून, प्रभू तू मला तू हवास, मी तुला सोडणार नाही. यथार्थ न्याय करणारे पुढे आपल्याला सोडून दिले. त्याने स्वतः झाडावर आपल्या देहामध्ये आपली पापे वाहून नेली, यासाठी की आम्ही पापाला मरून न्यायीपणाला जगावे आणि त्याला बसलेल्या मारांच्या बळाने तुम्ही निरोगी झाला. हालेलुया. कारण तुम्ही बहकत असलेल्या मेंढरांसारखे होता, परंतु आता तुमच्या जीवांचा मेंढपाळ व अध्यक्ष याच्याकडे मागे फिरला आहात. आपण प्रभू येशूला जडलेलो आहोत, त्याच्या मागे आहोत, त्याला अनुसरत आहोत. त्याला अनुसरण्यासाठी हा सद्गुण आपल्यामध्ये पाहिजे. अन्याय होत असताना आपण त्याला स्वतःला संपूर्ण सादर करायचं. प्रभू तुला ठाऊक आहे. आमेन. करूया प्रार्थना. प्रभू धन्यवाद देतो, ज्ञान बुद्धी तुझ्याकडून येतात. आम्हाला एवढं ज्ञान दे प्रभू, प्रत्येक परिस्थितीमध्ये तुला ओळखण्याचं ज्ञान, प्रत्येक स्थितीमध्ये प्रभू आम्ही तुझी उपकारस्तुती करावी असं ज्ञान आम्हाला दे. त्यासाठी तुझ्या आत्म्यानं आम्हाला भर, तुझ्या पुत्राचं स्वभाव, तुझ्या पुत्राला धारण करण्यासाठी प्रभू आम्हाला दिवसेंदिवस सांग.